पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञान स्रोत केंद्रात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील प्र कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन, ज्ञान स्रोत केंद्राचे प्रसंचालक चंद्रकांत गारडी, अर्चना मोरे मॅडम, येळे सर, शिंदे मॅडम, सूर्यवंशी सर, चव्हाण सर, जवळगीकर सर आदी उपस्थित होते। सोलापूर विद्यापीठामध्ये आणि या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळं या विद्यापीठात भरगच्च प्रोग्राम हवेत अशी आमची एक मानशा होती। म्हणून आम्ही 5 दिवसासाठी वेगवेगळे प्रोग्राम अरेंज केले। त्याच्यामध्ये हा पहिला आहे, हे ग्रंथ प्रदर्शन हा पहिला प्रोग्राम आहे। त्याच्यानंतर आमच्याकडे मी अहिल्या बोलते म्हणते नाटक, नंतर गजनृत्य, नंतर उद्यापासून आमच्याकडे रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे आणि चित्रकला स्पर्धेमध्ये आम्ही कॅनव्हास पेंटिंगची स्पर्धा ठेवली, जेणेकरून अहिल्यादेवींची अगदी दुर्मिळ प्रकारची चित्र रेखाटली जातील आणि त्याची उपलब्ध करून दिली जाईल। अशा पद्धतीनं हा पूर्ण एक 5-6 दिवसाचा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे। शेवटच्या दिवशी आमच्याकडे 2 व्याख्यानं आहेत, त्याच्यामध्ये JNUचे प्रोफेसर त्यांना मी इन्व्हाइट केले व्याख्याता म्हणून आणि वृक्ष लागवड, वृक्षारोपण सुद्धा त्या दिवशी आम्ही प्लॅन केलेलं आहे। हे सगळ्या गोष्टी फक्त अहिल्यादेवींचे कार्य जे आहे ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही या उद्देशानं हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे। ते अहिल्यादेवी होळकरचं जे नाट्य प्रयोग आहे सर, म्हणजे ते कलाकार इथले आहेत की बाहेरचे? आमच्या संकुलातले कलाकार आहेत। आमच्याकडे ललित कला संकुल आहे, त्या ललित कला संकुलामध्ये सगळे कलाकार आहेत। धन्यवाद सर। सर्वांना नमस्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे विद्यापीठ चालतं। या विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींची ज्या प्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंचे मनपूर्वक अभिनंदन करतो। अहिल्यादेवींवर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला एकाच जागेवर ही सर्व ग्रंथसंपदा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि समाजोपयोगी आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन। धन्यवाद सर। आज आपण सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात आहोत। आज त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विद्यापीठानं ग्रंथ महोत्सव आयोजित केला आहे, ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे।